खते, बियाणे, पेट्रोल, डिझेल, कार गाड्या, मोटरसायकली यांचं किती जरी भाव वाढले तरी कोणी ओरड करत नाही. पण शेतकऱ्याचं जे उत्पादन आहे, ही साखर महागली म्हणून महागाई ओरडलं जातं. आज शरद पवार साहेबांनी जी काय 40 रुपये साखर केली होती, या 12 वर्षात BJPनं ती थोडी वाढवली नाही. कापूस आणि सोयाबीन, तुरी पिकवणारा शेतकरी तर आत्महत्या करत आहेतच, पण ऊसवाल्यावरसुद्धा ती पाळी आता आलेली आहे, वेळ आलेली आहे. कारण साखर कारखाने चालवणारे माणसं म्हणतात आम्हाला परवडत नाही, ते विकून टाकतायत, काहीजण बंद ठेवतायत. ऊसच असं उत्पादन राहिलं होतं शेतकऱ्याचं की त्याच्यावर हजारो कुटुंब जगत होती आणि 4 पैसे कसे तरी काय पोटाला मिळत होते. परंतु तेही जर संकटात आलं पीक, तर शेतकरी टिकणारच नाही. तर जे शेतीतज्ञ आहेत त्यांनी विचार करून या साखरेचा भाव हा 70 कायम ठेवण्यात यावा. म्हणजे शेतकऱ्याची कुटुंब जे झिरायतली शेतकरी आहेत ते सुद्धा ऊसावरच जगत असतात, कारण ते एकमेकावर पूरक असतात. तर शेतीतज्ञांनी ह्याला शासनालाही समजावून सांगावं, तरच शेतकरी टिकेल.